आमचं म्हणणं होतं भिवंडी एनी कॉस्ट सोडणार नाही। खरगे साहेबांना भेटलो होतो आम्ही चन्नीतलांना, त्यांच्या गावात जाऊन केरळामध्ये सुद्धा आम्ही सर्व जिल्ह्यांचे अध्यक्ष कोकणातले जाऊन त्यांना भेटले होते। त्यावेळेस सुद्धा सांगितलं की भिवंडी हम लोग तोडेंगे नाही। आज जर भिवंडीमध्ये काय वेगळं होत असेल तर आमचं म्हणणं आहे की आम्ही तिथे लढणार आहोत आणि आमचा उमेदवार त्याच्यामध्ये अर्ज भरेल आणि त्याच्यामध्ये आमचं सर्व कोकणवासियांचं एकमत आहे। आणि त्याच्यामध्ये जर काही नाही झालं तर कोकणातले सर्व थोडी कोकण बेचिराग झालेलाच आहे। आतापर्यंत सगळे रायगड पासून आमचे मतदारसंघ सगळे राष्ट्रवादीच्या जन्मापासून त्यांच्याकडे गेले आहेत। आता ते पुन्हा राष्ट्रवादी आणि शिवसेना जर वाटून घेणार असेल तर आम्ही कार्यकर्त्यांनी करायचं का ही भूमिका आहे। पण कोकणांच्या नेत्यांचं सर्वांचं एकमत आहे। आम्ही फॉर्म भरणार आहोत आणि काँग्रेस भिवंडी मतदारसंघ ताकदीने लढणार आहे। पण शरद पवार सुद्धा माघार घ्यायला तयार नाहीये, अशा वेळेस तुम्ही मैत्रीपूर्ण लढत करणार की अपक्ष म्हणून काय? आम्ही प्रदेशाध्यक्षांशी आता ही बैठक झाल्यानंतर आमचं पुन्हा एकदा चर्चा होते आणि आम्ही बोलणार आहोत। त्यांनी तो तिढा त्यांनी सोडवायचा आहे। कोकणामध्ये भिवंडी आमचा सिटिंग मतदारसंघ आहे। प्रत्येक वेळेला कॉम्प्रोमाइज केलं झालं रायगड सोडा तर दुसरा कुठला तरी मतदारसंघ सोडला जातो। आता प्रदेशला आम्ही ठणकावून सांगितलं आम्ही काम करणार नाही, आम्ही काँग्रेसवाले सगळे आम्ही काँग्रेस बरोबरच राहणार। परंतु या पालख्या लोकांच्या पूर्वी 99 पासून राष्ट्रवादीची पालखी आम्ही तिकडे मावळ आणि रायगडसाठी रत्नागिरीसाठी सगळीकडे उचललेली आहे। आता पुन्हा हेच धंदे आम्हाला करायचे नाहीत। आमचं म्हणणं आम्हाला मिळाले पाहिजेत। ज्या माणसाने जो कधी 11th आवर येऊन तिकीट मागतो, पैशावाल्यांना तिकीट द्यायचे असतील तर मग कार्यकर्त्यांनी कशाला काम करायचं? कशाला जिल्हाध्यक्ष इथं काँग्रेस वाढवण्यासाठी काम करतात? कशासाठी मोर्चांसाठी लोक घेऊन जातो? कशासाठी आम्ही राहुल गांधींच्या भारत न्याय जोडो यात्रेमध्ये आम्ही ताकद दाखवून देतो? आणि भिवंडी हा मतदारसंघ ठणकावून आम्ही सांगितलं हा आमचा मतदारसंघ, आम्ही लढणार त्याच्यामध्ये। गेल्या 15 दिवसापासून आपण प्रदेश काँग्रेसकडे तक्रारी केल्या, मात्र नाना पटोले यांनी सुद्धा सांगितलं की हा दिल्लीमध्ये प्रश्न आहे आणि दिल्लीला गेले आपले कार्यकर्ते तर त्याला सांगतात प्रदेशाकडे। हा तुम्ही तिढा कसा काय सोडवणार? दिल्लीनंच याच्यामध्ये विचार करायचा आहे, सांगायचं आहे आणि ते काय शरद पवार साहेबांना समजावण्याचं काम त्यांनी करायचं आहे। आमचं म्हणणं हा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असतील बाळासाहेब थोरात जे असतील यांनी फार चांगले प्रयत्न केले। अगदी बैठकीतून उठून सुद्धा भिवंडीसाठी निघालेले आहे। ज्या पद्धतीनं सिल्वर ओकला स्वतः बाळासाहेब 2 तास चर्चा केली, म्हणजे प्रयत्न आपण केला। परंतु इथं कपिल पाटलाला जर कोणाला जिंकवायचं असेल जे जुने राष्ट्रवादीचे आहेत तुम्हाला माहित आहे तर त्या अशासाठी जर उमेदवार कोण देत असेल ते जमणार नाही। आणि भिवंडीचं आमचं म्हणणं आहे की आमचा मतदारसंघ आहे, त्याच्यासाठी कुठला जर दुसरा मतदारसंघ कॉम्प्रोमाइज करता असेल तर त्याच्यात शक्य नाही। भिवंडी आम्ही लढणार। कोकणामध्ये एकमेव सीट आहे, नाही तर कोकणातली काँग्रेस संपलेली आहे आणि जर त्यांना नेत्यांना संपवायचे असेल तर भिवंडीमध्ये त्यांनी हा निर्णय घ्यायला काँग्रेसच लढली पाहिजे। अशा परिस्थितीत कुठल्या चिन्हावर काँग्रेस हातावरच हातच। वरिष्ठांनी तुमचं म्हणणं नाही ऐकलं आणि आघाडीच्या धर्माला पाळत तुमच्या वरिष्ठांनी काँग्रेसच्या वरिष्ठांनी राष्ट्रवादीसाठी ही जागा ठेवली असं सांगून तुम्हाला आदेश दिला कामाला लागा। मग काय आम्ही लागणार नाही कामाला? आमचे मग लोक कशासाठी काम करतील? आम्ही सगळे पदाधिकारी भिवंडी पासूनची सुरुवात होईल, सगळे राजीनामा देतील, आम्ही करणार। मग त्यावेळेस तुमचा उमेदवार अपक्ष म्हणून राहील का? ना अपक्ष नाही, काँग्रेसचाच उमेदवार काँग्रेसचा जन आणि याच्या पुढे आम्ही काय काम करणार आहे काँग्रेसचा आम्ही ठरवलं। काँग्रेसची तुम्हाला वरिष्ठांनी सांगितलं काय आदेश देणार? तर आतापर्यंत एवढे सगळे सोडले, आता काय द्यायला लागेल त्यांना? काय आमच्या बैठकीत दरच्या गोष्टीवर आम्ही चर्चा करतो। तुम्ही आता चाललो का? आमचं म्हणणं काँग्रेस एक इथं चांदा ते बांधा धरतो भिवंडी काँग्रेस लढणार। यांनी आता फॉर्म भरायचा आहे आणि आम्हाला काँग्रेसला सांगणं आहे चिन्ह द्या आम्हाला। काँग्रेसला कार्यकर्ते पाहिजे, काँग्रेसने चिन्ह दिला पाहिजे। मी परवा दिवशी पण सांगितले होते, काल पण सांगितले आणि आज पण सांगितले की कार्यकर्त्यांच्या आग्रहपोटी मी फॉर्म भरणार आणि आपण सर्व त्यांच्या बरोबर काँग्रेस आरोप केला आहे की कोकणामध्ये काँग्रेस नाही तसं नाही। एक विचार करा तुम्ही का आमचं महाविकास आघाडी आता आलो आपण 2019ला, त्याच्या अगोदर राष्ट्रवादी होती। म्हणजे पूर्वी तुम्ही धरा का रायगड पासूनच्या सगळ्या सीट कोण लढत होता? इथं 6 वेळेला खासदार कुणाचा होता आपण धरूया तर तुम्हाला माहित आहे का? दामू शिंगणा साहेब होते, नम साहेब होते, म्हणजे इथं 6 वेळेला खासदार होता। जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या जेवढ्या विधान परिषदेही काँग्रेसच लढायची।
राष्ट्रवादीचा जन्म झाल्यापासून आमच्या सगळ्या मतदारसंघ चाललेत. मग राष्ट्रवादीनेच आमचं हे केलं. आता आमचं म्हणणं राष्ट्रवादीचा फ्रॅक्शन झाली तर बॅन केली, पण आता पुन्हा राष्ट्रवादी डोक्यावर बसणं ते चुकीचं आहे. त्यांनी समजावून घेतलं पाहिजे. आणि इथं ज्या माणसाचा संबंध आहे, अनेक पक्ष बदललाय. ज्यांनी काँग्रेसचे नगरसेवक फोडून तिकडे नेले होते आणि पुन्हा शिवसेनेत गेले आणि पुन्हा इकडे आले आणि इलेक्शन लागल्यापुरतं जे काम येतात फक्त तिकीट मागायला, तर पैशांसाठी तिकीट देणं असेल तर चालणार नाही. आता कारवाई चालू आहे. समजा आता काँग्रेस जे आहे त्यांनी काँग्रेसकडनं इच्छुक उमेदवार म्हणून सांगितलं होतं. मग जर समजा काँग्रेसकडनं निलेश साबळे उभे राहिले माहिती नाही नाही, ते तुम्ही त्यांना विचारा. दयानंद एक मिनिट. सांबरेंचा विषय नाही. दयानंद तोरगे अध्यक्ष, ज्यांनी निष्ठानं इथं आता काम केलेलं आहे. काँग्रेसची मतदार नोंदी असेल, काँग्रेस सगळ्या मोर्चाना असेल, भारत जोडो यात्रेचं नियोजन असेल, सतत ज्यांनी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतलाय, काँग्रेसच्या कार्यकर्त्याला तिकीट आहे. दयानंद तोरगे भरणार आहे. जो पक्षात आहे उभा येतो काँग्रेसचा कार्यकर्ता, पडला जिंकला तो काँग्रेस असला पाहिजे. आज लाट आहेत आणि लाटेमध्ये भिवंडी येणार आहे. अशा वेळी कोणतरी मध्ये येत असेल जमणार. उद्या समजा काँग्रेसने निर्णय घेतला की काँग्रेसची जागा परत घेतली आणि निलेश साबळे उमेदवार, असं होणार नाही. एवढं बसून आम्ही कोकण आहे याच्यामध्ये बघू. आम्ही काँग्रेस तेव्हा आम्ही बघू काय. आम्ही असं का समजू त्याच्यावर? हे ऐका तुम्ही ऐका एवढं स्वाभिमुखे एवढ्या हक्कानं सांगतात. आता आम्ही काय समजायचं? निश्चित झाले असते तर जाहीर झाले असते. आता तो विषय त्यांचा आहे, आमचा विषय नाही. आमचा विषय आम्ही काय जमलो हा विषय पेंडिंग आहे असं समजा 2 दिवस. आम्हाला अजूनही काँग्रेसवरून सांगते का पेंडिंग आहे आणि दिल्लीमध्ये सगळे प्रयत्न होतो. आमचं म्हणणं आहे गटाने आता बालविवाहाचा फॉर्म डिक्लेअर केलं, उमेदवारी डिक्लेअर केली आणि त्याच्यावर कारवाई चालू आहे. त्याच्यात आपलं काय म्हणणं आहे? त्या त्यांचं ऐका बीजेपीचं काय करेल किंवा सरकार काय करतो आमचं काय, त्याच्यामध्ये कॉमेंट्स आम्ही काय करणार, बरोबर आहे ना. तो त्यांचा म्हणणं आहे. लोकसभा जो है वो एक ही लोकसभा जो है कोकण के अंदर, मतलब टोटल 7 लोकसभा है, उसके अंदर जो आज से जो लड़ रही है ये भिवंडी लोकसभा लड़ रही है। और ये भिवंडी लोकसभा ये कांग्रेस को ही चाहिए। इसके लिए सब पूरे कोकण के हमारे सब डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट, सब माजी आमदार, माजी सब हमारे ज्येष्ठ पदाधिकारी सब इकट्ठे होके आज इधर बैठक हुई है। परसों जो एनसीपी ने अलायंस किया था कि ये सीट एनसीपी को गया है, ये कोई महाविकास आघाड़ी के माध्यम से ऐलान नहीं हुई है। ये जो जगह है ये पारंपरिक जगह, कांग्रेस पार्टी की पारंपरिक जगह है। इसमें हम लोग फॉर्म भरने ही वाले हैं और हमको विश्वास है कि हमारे नेता लोग कांग्रेस का हमको ये भी फॉर्म दे देंगे और हम इधर फॉर्म भरेंगे। हमारे कोकण के नेता, हमारे मित्र महेंद्र घरत, उन्होंने बताया कि पूरे कोकण से, कोकण बोले तो आप अपन जो इधर जिधर बैठक आयोजित की है, इधर लास्ट तो जो गोवा है उधर से सिंधुदुर्गा से लेके अपना पालघर तक सब कार्यकर्ता इधर आए हैं और हमको कोई भी हालत से कांग्रेस हमारे ऊपर नाइंसाफी नहीं करेंगी। और जिस जगह पे स्वतंत्र देश, जब तक देश स्वतंत्र हुई है तब से यही जगह पे कांग्रेस चुनाव लड़ रही है और हमको विश्वास है कि हमारे नेता लोग हमारे ये कांग्रेस को हमको लड़ाएंगे। और 2014 में जैसा हमारे राहुल जी का हमने बहुत बड़ी 1.5 से 2 लाख भीड़ों में हमने सभा ली थी और अभी अगले महीने में यही जगह पे राहुल जी का भारत जोड़ो न्याय का मुक्काम था। और मुझे विश्वास है कि हमारे आदरणीय राहुल जी गांधी, हमारे कांग्रेस पार्टी के अध्यक्ष खरगे साहब, हमारा प्रदेश अध्यक्ष नाना भाऊ पटोले, हमारे नेता बाला साहेब थोरात, हमारे नेता विजय वडेट्टीवार, हमारे प्रभारी रमेश जी चेन्नीतला, ये सब लोग इकट्ठा होके इस भिवंडी का कोई ना कोई रास्ता निकालेंगे। और हमको विश्वास है इस भिवंडी में कांग्रेस को बी फॉर्म देंगे, एबी फॉर्म देंगे और इस पे कांग्रेस का उम्मीदवार लड़ेंगे और बड़े वोटों से चुन के आएंगे। तो फॉर्म भरने का है और 26 से 3 तारीख तक फॉर्म भरने का डेट है और आज भी कम से कम 20 से 25 दिन और बचे हैं। उससे पहले हमको विश्वास है कि 2-4 दिन में ये फैसला हो सकता है और हमको ये भिवंडी में हमारा कांग्रेस का उम्मीदवार इधर फॉर्म भरेगा और बड़े वोट